अपरा एकादशीच्या दिवशी ही एक चूक सर्व काही हिरावू शकते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 13 मे अपरा एकादशी आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची एकत्र पूजा केल्याने भूतबाधा आणि पापांपासून मुक्ती मिळते. जर तुम्हीही जीवनात गरिबीशी संघर्ष करत असाल तर अपरा एकादशीला तुळशीची पूजा आणि काही विशेष उपाय तुमच्यासाठी समृद्धीचे दरवाजे उघडू शकतात. कठोर परिश्रम करूनही पैसा टिकत नसेल किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर ह्या एकादशीला हे 3 उपाय करून पहा. अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मकता दूर होते. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात आणि आत्मविश्वास वाढतो. अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घालावेत. भगवान विष्णूची पूजा करून त्यांना पिवळी फुले, तुळशीची पाने आणि फळे अर्पण करावीत. तुळस ही भगवान विष्णूंची आवडती मानली जाते, त्यामुळे तिच्याशिवाय केलेली पूजा अपूर्ण मानली जाते. पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा. अपरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची भक्तिभावाने पूजा करावी आणि त्याच्या मुळांना पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की ह्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. तसेच संध्याकाळी तुळशी मातेसमोर गाईच्या तुपाने भरलेला दिवा लावावे आणि प्रदक्षिणा करावी. हा उपाय तुम्हाला कर्जातून मुक्त करू शकतो. तसेच अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला केळी, लाडू आणि लाल फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्यदेवाला विशेष नैवेद्य अर्पण केल्याने आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक लाभाची शक्यता वाढते. तसेच एकादशीच्या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांची भक्तिभावाने पूजा केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम, सामंजस्य आणि शांती वाढते. यामुळे कुटुंबाला मान आणि चांगले भाग्यही लाभते. तसेच अपरा एकादशीच्या दिवशी करिअर आणि नोकरीत प्रगती साधण्यासाठी जव भरलेल्या भांड्यावर आंब्याची पाने ठेवावीत आणि दिवा लावावे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची भक्तिभावाने पूजा करावी. फळे आणि फुले अर्पण करावी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करावी. तसेच गरीब आणि गरजू लोकांना मदत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते. धार्मिक श्रद्धेनुसार अपरा एकादशीला केलेल्या दानाचे अनेक पटीने फळ मिळते. भक्त ह्या दिवशी गायींना हिरवा चारा आणि पक्ष्यांना धान्य खाऊ घालतात. धार्मिक श्रद्धेनुसार ही छोटी कृत्ये देखील पुण्यकारक मानली जाते. तसेच अपरा एकादशीला पिवळ्या कवड्यांचा उपाय. एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या चरणी 5 पिवळ्या कवड्या अर्पण कराव्या. पूजा पूर्ण झाल्यावर त्या लाल रेशमी वस्त्रात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. या उपायात धन आकर्षित करण्याची चुंबकीय शक्ती आहे. तसेच दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करावा. धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी दक्षिणावर्ती शंखात केशर मिसळलेले दूध भरावेत आणि त्याने भगवान विष्णूंना अभिषेक करावा. यामुळे तुमच्या घरात अन्न आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाहीत. तसेच अपरा एकादशीला केशर आणि हळदीचा टिळा. या दिवशी भगवान विष्णूंना हळद आणि केशराचा टिळा लावा. तसेच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वास्तिक काढा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यापासून रोखले जाईल. तसेच तुळशीची पूजा करताना ह्या 5 चुका टाळाव्यात. तुळस ही भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते, त्यामुळे एकादशीला तिची पूजा करताना तुम्ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या चुकांमुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. तसेच तुळशीला पाणी अर्पण करू नका. एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करण्यास मनाई आहे. धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी माता तुळस भगवान विष्णूसाठी विनाजल व्रत करते. तिला पाणी अर्पण केल्याने तिचा उपवास मोडतो.
पाने तोडू नका. तर एकादशीला तुळशीचे पाने तोडणे हे एक मोठे पाप मानले जाते. जर तुम्हाला नैवेद्यासाठी पाने हवी असतील तर ती आदल्या दिवशी म्हणजे दशमीला तोडावीत. स्पर्श करणे टाळावे. सूर्यास्तानंतर किंवा अशुद्ध अवस्थेत स्नान न करता तुळशीला स्पर्श करू नका. संध्याकाळी फक्त तुपाचा दिवा लावा आणि दुरूनच प्रार्थना करावी. वाळलेली तुळस. घरात वाळलेली तुळस ठेवणे हे दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते. जर रोप सुकले असेल तर ते आदराने नदीत विसर्जित करा आणि दुसरे रोप लावावेत. तामसिक अन्न. ज्या घरामध्ये तुळस आहे आणि एकादशी साजरी केली जाते त्या घरात मांस, मद्य किंवा कांदा आणि लसूण यांचे सेवन केल्याने देवी लक्ष्मी घर सोडून जाते. तुळशीची पूजा योग्य पद्धतीने. अपरा एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करा आणि रोपाला 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घाला. असे केल्याने घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते. अपरा एकादशीचे महत्त्व काय आहेत तर धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती अपरा एकादशीला उपवास करतो तो जाणून-बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्त होतो. या दिवशी उपवास केल्याने भूतबाधा, निंदा करणे, व्यभिचार, ब्राह्मण हत्या, खोटी साक्ष देणे, खोटे वेद वाचणे, ज्योतिषशास्त्राद्वारे दिशाभूल करणे, खोटे धर्मग्रंथ रचणे आणि खोटा डॉक्टर असल्याचे भासवून लोकांना फसवणे यासारख्या मोठ्या पापांपासून मुक्ती मिळू शकते. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.